मैत्रिणींनो, बीइंग होममेकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्याबरोबर काही मनी सेव्हिंग टिप्स शेअर करणार आहे। म्हणजे काही अशा गोष्टी ज्यासाठी आपल्याला बाहेर जाऊन पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही। घरच्या घरी आपण या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो। तर पाहूयात मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण घरच्या घरीच मॅनेज करू शकतो आणि आपले पैसे वाचवू शकतो। बाजारात खूप सारे वेगवेगळे महागडे फ्लोअर क्लीनर्स मिळतात, पण सगळे एकसारखेच असतात। मग अशा महागड्या फ्लोअर क्लीनर वरती पैसे घालवण्यापेक्षा घरातच आपण एखादा इफेक्टिव्ह फ्लोअर क्लीनर तयार केला तर ज्याचा इफेक्ट सुद्धा आपल्याला चांगला मिळेल। म्हणजे घरात येणाऱ्या माशा असतील, चिलट असतील, मच्छर, कॉकरोच या सगळ्यांवरती त्याचा परिणाम होईल आणि छानपैकी असं मस्त स्वच्छ आणि सुंदर आपलं घर राहील। तर चला मग हा फ्लोअर क्लीनर आपण तयार करूयात। हा फ्लोअर क्लीनर तयार करण्यासाठी आपल्याला अगदी बेसिक गोष्टींची गरज आहे, जसं की व्हिनेगर, बेकिंग सोडा, यामध्ये आहे कापूर आणि तुरटी। तर या सगळ्या गोष्टी इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तुरटीची पावडर करून घ्यायची आहे। अगदी 2 चमचे फक्त तुरटी आपल्याला लागणार आहे, त्यामुळे तेवढीच मी फक्त इथे फोडून घेते आणि त्याची पावडर तयार करते आहे। मिक्सरवर ही पावडर तयार केली तरीही चालेल। तर आता याच पावडरमध्ये मी थोड्याशा कापराच्या 6 ते 7 वड्या टाकलेल्या आहेत आणि त्या देखील याच्याबरोबरच कुटून घेणार आहे, म्हणजे याची पावडर तयार करते आहे। पावडर केली की लवकर डिझॉल्व्ह होईल। आता एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे। त्याचबरोबर ही जी आपण पावडर तयार करून घेतली होती ती संपूर्ण पावडर यामध्ये मिक्स करायची। पहा, पावडर टाकली की बेकिंग सोड्याबरोबर त्याची थोडीशी रिॲक्शन होईल आणि पाण्याला आपला असा व्हाईट कलर येईल। मिक्स केलं की यामध्ये अगदी थोडंसं व्हिनेगर आपल्याला ऍड करायचंय। आता हे सोल्युशन एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं। शक्यतो दुसऱ्या दिवशी वापरायला घ्या, म्हणजे कसं सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स होतील आणि एक स्ट्रॉंग सोल्युशन तयार होईल। आता हे सोल्युशन वापरायचं कसं, तर वापरते वेळी नेहमी बॉटल शेक करून घ्यायची आणि आपण फरशी पुसण्यासाठी जे पाणी घेतलं आहे त्यामध्ये हे सोल्युशन मिक्स करायचं। या सोल्युशन मध्ये कापूर असल्यामुळे याला छान असा वास येतो। बेकिंग सोडा, तुरटी आणि व्हिनेगर हे तर क्लीनरच आहेत, त्यामुळे फरशीवर पडलेले डाग वगैरे असतील तर ते व्यवस्थित निघून जातात आणि कापराच्या वासामुळे माशा, चिलट वगैरे घरामध्ये अजिबात फिरकत नाहीत। फक्त फरशी पुसण्यासाठीच नाही तर तुमचा किचन ओटा पुसण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता। म्हणजे आपला किचन ओटा व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर थोडंसं सोल्युशन स्प्रे करा किंवा माझ्यासारखं असं नॅपकिन वरती, स्पॉन्ज वरती घ्या आणि एक शेवटचा हात त्याच्यावरती मारा, म्हणजे कापराचा वास त्यावरती किचन ओट्यावरती राहील। तसंच बेसिन मध्ये सुद्धा झोपण्याआधी टाकून ठेवा, म्हणजे त्यातून कॉकरोचेस वगैरे येणार नाही। आपली सेकंड मनी सेव्हिंग टिप आहे ती म्हणजे सेल्फ केअर साठी पार्लर वरती केला जाणारा खर्च कमी कसा करता येईल। काही बेसिक गोष्टी असतात ज्या आपण घरच्या घरी करू शकतो। त्यासाठी मला तरी वाटतं की पार्लर मध्ये उगाचच पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही। तर या काही बेसिक सेल्फ केअर साठी मी काही टूल्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर हे आहे एक थ्रेडिंग टूल, म्हणजे आयब्रोज साठी, अप्पर लिप साठी किंवा ज्यांना फोरहेड करायचं असतं त्यासाठी हे टूल फार उपयोगाला येतं। म्हणजे घरच्या घरी आपण याच्या साहाय्याने आयब्रोज किंवा अप्पर लिप्स करू शकतो। ज्यांना वरचेवर आयब्रोज किंवा अप्पर लिप साठी सारखं सारखं पार्लरला जावं लागतं त्यांच्यासाठी तर हे टूल फार उपयोगाचं आहे। म्हणजे अगदी घरच्या घरीच आपण आपल्याला जेव्हा वेळ असेल त्यावेळेस असे आयब्रोज किंवा अप्पर लिप्स आपण करू शकतो। एवढंही सोपं नाहीये याने घरच्या घरी थ्रेडिंग करणं, पण प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला देखील जमेल। ज्यावेळेस नवीन घेतलं होतं त्यावेळेस मलाही थोडे दिवस नाही जमलं, पण हळूहळू प्रॅक्टिसने मला देखील जमायला लागलं। फक्त क्लीनअप आपण या टूलने करू शकतो। म्हणजे अगदी शेप द्यायचा असेल तर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावी लागेल, पण थोडेफार जर हेअर ग्रो झाले असतील, फक्त शेप द्यायचा असेल, एक्स्ट्रा हेअर फक्त जर काढायचे असतील तर मात्र हे टूल खूप उपयोगाचं आहे। घरच्या घरी तुम्ही या टूलच्या साहाय्याने आयब्रोज करू शकता। याप्रमाणेच आणखी एक टूल आहे ते म्हणजे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्हर। तर यासाठी तर आपल्याला पार्लरमध्ये खूप पैसे खर्च करावे लागतात, त्यामुळे असं एखादं टूल जर हँडी असेल तर आपण हे सगळे पैसे अगदी इझिली वाचवू शकतो। तर हे टूल कसं आहे तेही पहा। तर हे आहे एक मल्टी फंक्शनल क्लीनिंग ब्लॅक हेड्स रिमूव्हर टूल। या बॉक्समध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे नोझल्स दिलेले आहेत,
म्हणजे त्याचा हा जो अपर शेप आहे तो फक्त वेगळा आहे. वेगवेगळे नोझल्स आपण वापरू शकतो आणि ही आहे मेन मशीन. तर याला पुढे असं नोझल लावायचं आणि याच्यावरती ऑन ऑफचं बटन आहे. तर ते प्रेस केलं की मशीन स्टार्ट होते आणि याला पुढे सक्शन आहे. म्हणजे पहा तुमच्या लक्षात येत असेल की हे स्किनवर ठेवलं की अशी स्किन ओढली जाते आणि आपण फिरवलं नाकावरून किंवा जिथे ब्लॅक हेड्स आहेत तिथून, तर असं फिरवलं की त्याच्यामध्ये ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स रिमूव्ह होतात. आणि हे चार्जेबल मशीन आहे, त्यामुळे याच्यामध्ये सेल वगैरे असं वारंवार चेंज करावा लागत नाही. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही चेक करून घ्या. आजकाल डायबिटीजच्या पेशंटमध्ये वाढ होत चाललेली आहे आणि ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांना ब्लड ग्लुकोज मॉनिटर करण्यासाठी वरचेवर लॅब टेस्ट कराव्या लागतात. तर लॅबमध्ये न जाता घरच्या घरीच ब्लड ग्लुकोज मॉनिटर करण्याचं एक किट आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हे आहे अगारोचं ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम. आता या बॉक्समध्ये आपल्याला काय काय मिळतं? एक कॅरी केस आहे, ज्यामुळे हे किट ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. या कॅरी केसमध्ये 50 पीसेस ऑफ लान्सेट आणि एक लान्सिंग डिव्हाइस आहे. ग्लुकोज मॉनिटरिंग मशीन विथ बॅटरी आणि 50 स्ट्रिप्स. आता आपण याचा डेमो पाहूयात. सर्वात आधी या ग्लुकोमीटरमध्ये आपण बॅटरी इन्सर्ट करूयात, म्हणजे हा ग्लुकोमीटर ऑन होईल. या लान्सिंग डिव्हाइसमध्ये एक लान्सेट इन्सर्ट करून घेऊयात आणि त्यानंतर त्याचा टिपवरती जे प्लास्टिक आहे ते असं टर्न करून काढून टाकायचं. या लान्सेटवरती काही लेवल्स दिलेले आहेत, त्यापैकी एक लेवल सिलेक्ट करायची. यानंतर एक स्ट्रिप ग्लुकोमीटरमध्ये इन्सर्ट करायची आणि त्यावर आलेला कोड हा स्ट्रिपच्या कोड बरोबर मॅच झाला पाहिजे. हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हे लान्सेट कोणत्याही बोटाच्या टिपवरती ठेवायचं आणि रिलीज बटन प्रेस करायचं. यानंतर थोडंसं प्रेस केलं की ब्लडचा एक ड्रॉप वरती येईल. ग्लुकोमीटरवर बिफोर मील किंवा आफ्टर मील सिलेक्ट करायचं. आता टेस्ट स्ट्रीप ब्लड सॅम्पलला टच करायची आणि विदिन 5 सेकंद आपल्याला रिझल्ट मिळेल. आता इथे ब्लड शुगर नॉर्मल आहे, त्यामुळे दुसरा कोणताही इंडिकेटर इथे ऍक्टिव्हेट नाही झाला. टेस्ट करून झाल्यानंतर ही टेस्ट स्ट्रीप काढून डिस्पोज करायची आणि ही वापरलेली निडल देखील डिस्पोज करायची. तर अशा पद्धतीने अगदी 5 सेकंदात आपण ब्लड ग्लुकोज मॉनिटर करू शकतो. या प्रोडक्टची लिंक तुम्हाला जर हवी असेल तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा. आपली चौथी मनी सेव्हिंग टिप आपल्या किचनशी रिलेटेड आहे. म्हणजे किचनमध्ये देखील भरपूर असे पदार्थ आहेत जे आपण घरच्या घरी तयार करू शकतो, ज्यासाठी आपल्याला बाहेर पैसे खर्च करण्याची खरं तर काहीच गरज नाही. बऱ्याचदा असं होतं की काहीतरी वेगळं खायची इच्छा होते आणि मग आपण वेगवेगळे रेस्टॉरंट सर्च करायला लागतो. पण आजकाल बाहेरचं खाणं काही स्वस्त नाही राहिलेलं, नाही का? म्हणजे फॉर एक्झाम्पलच पहा की पावभाजीची एक प्लेट 120 ते 150 रुपयाला मिळते आणि हेच जर 150-200 रुपयाच्या आपण पावभाजीसाठीच्या लागणाऱ्या सगळ्या जर भाज्या आणल्या ना, तर 6 ते 7 माणसं त्यामध्ये अगदी व्यवस्थित जेवू शकतात. हां, पण तरीही मी असं म्हणणार नाही की अगदीच बाहेर जाणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे. पण थोडासा कंट्रोल तर हवाच, नाही का? म्हणजे काही जण दर आठवड्याला जात असतील, तर त्यापैकी अगदी महिन्यातून 1 ते 2 वेळा गेलं तर ठीक आहे, तेवढेच आपले पैसे वाचतील. पण काही बेसिक गोष्टी अशाही आहेत, ज्या आपण घरीच तयार करून ठेवायला हव्यात. जसं की आलं लसणाची पेस्ट असेल, चिंचेची चटणी असेल, पुदिन्याची चटणी, एखादा सॉस, हे आपल्याला रेग्युलर आपल्या जेवणामध्ये लागतं. तर ते तरी आपण घरच्या घरीच तयार करून ठेवायला हवं. उगाच त्यावर बाहेर कशाला पैसे घालवायचे. या अशा रेसिपीज मी तुमच्याबरोबर बऱ्याचदा शेअर केलेल्या आहेत. तुम्ही आपले पाठीमागचे व्हिडिओज पाहू शकता. तर पहा, असे स्प्राउट्स वगैरे देखील मी नेहमी दर आठवड्याला तयार करूनच ठेवते. कारण हे स्प्राउट्स बाहेर देखील खूप महाग मिळतात आणि रोजच्या रोज आपल्या जेवणामध्ये थोडेफार का होईना स्प्राउट्स असायलाच हवेत. तर पहा, जेवढं शक्य होईल तेवढं घरच्या घरी तयार आपण जर केलं तर किचनमध्ये देखील आपण भरपूर पैसे वाचवू शकतो. आपली फिफ्थ मनी सेव्हिंग टिप आहे ती म्हणजे होम डेकोरेशनवर. आपलं घर कसं सजवायचं हे आपल्याला जास्त माहिती असतं, नाही का? हा, थोडेफार स्किल्स आपल्याकडे कमी असतात, पण आजकाल नॉलेज मिळवण्यासाठी इतक्या साऱ्या जागा आहेत की ज्याचा आपण उपयोग करायला हवा.
जसं की हे फार सिंपल कलरिंग. आता कलरिंग हे काही अवघड नाही राहिलेलं नाही का? थोडंसं YouTubeवरती किंवा सोशल मीडियावरती सर्च केलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की आपण हे सगळ्या गोष्टी कशा करू शकतो. तसंच मी देखील असंच YouTubeवरती सर्च केलं आणि असं छानपैकी माझ्या घरातली एक वॉल डेकोरेट केली. आता हे एवढं सोपं काम मी जर बाहेर कुणाकडून करून घेतलं असतं, तर मला एक्स्ट्रा पैसे खर्च करावे लागले असते. हेच नाही तर घरातलं बाकी इंटेरियर देखील इंटेरियर डिझायनरला पैसे देण्यापेक्षा आम्हीच प्लॅन केलं आणि मग ते करून घेतलं. ते कसं केलंय हे बघण्यासाठीची व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता आपली 6th मनी सेव्हिंग टिप. तर इस्त्री करण्यासाठी बऱ्याचशा घरांमध्ये कपडे बाहेर दिले जातात. हां, तुम्हाला अजिबातच वेळ नसेल तर ठीक आहे. पण या असल्या छोट्या किंवा सोप्या कामासाठी मला नाही वाटत, की बाहेर पैसे खर्च करण्याची गरज आहे. आता आपण सगळेच कपडे काही एका वेळी वापरत नाही. त्यामुळे एक एक कपडा आपल्याला जसा वेळ मिळेल तसा इस्त्री करून ठेवला, तर सगळे कपडे अगदी घरच्या घरी आपण इस्त्री करून ठेवू शकतो. आता बऱ्याच जणी मला म्हणतील, की आमच्याकडे नसतोच वेळ. तर असं काही नाही, की हे काम तुम्हीच केलं पाहिजे. घरात इतर देखील मोठी लोकं असतात. त्यांना देखील हे काम करायला दिलं, तर तुम्हालाही त्यासाठी एक्स्ट्रा वेळ घालवावा लागणार नाही आणि इतर माणसांची सुद्धा घरातल्या तुम्हाला मदतच होईल. आपली 7वी आणि शेवटची मनी सेव्हिंग टिप म्हणजे मुलांच्या ट्युशन्सवरती घालवले जाणारे पैसे कसे वाचवायचे. आजकाल अगदी फर्स्ट स्टँडर्ड पासून मुलांना ट्युशन लावल्या जातात. खरं तर त्याची काहीच गरज नाहीये. शाळेमध्ये तेवढं तरी शिकवलं जातच. हां, आता घरच्या घरी तुम्ही अगदी 5th ते 6th स्टँडर्ड पर्यंतच्या मुलांचा अभ्यास अगदी सहज घेऊ शकता. तो तेवढा अवघड नसतो. अगदी बेसिक नॉलेज असतं. हां, त्यापुढे तुम्हाला जर एक्स्ट्रा प्रिपरेशन करावी लागत असेल, तर जरूर तुम्ही ट्युशनची मदत घ्या. पण निदान मुलं लहान असताना तरी त्यांचा अभ्यास स्वतःच घेतला, तर त्यांच्याबरोबर आपल्याला थोडा टाईम सुद्धा स्पेंड करता येतो आणि आपले पैसे देखील वाचतात. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही छोट्या-छोट्या अगदी गोष्टी होत्या, जिथे आपण पैसे वाचवू शकतो. यापैकी जेवढं आपल्याला शक्य आहे, तेवढं तर नक्कीच आपण फॉलो करायलाच हवं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. यापेक्षा जास्त तुमच्याकडे काही मनी सेव्हिंग टिप्स असतील, तर जरूर कॉमेंट करा आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.